तर 25 आणि 26 दरम्यान राज्यात 2 दिवस वातावरण कोरडं राहील, म्हणजे चांगलं ऊन तापन, म्हणजे चांगलं सूर्यदर्शन होईल. पण त्याच्यानंतर राज्यामध्ये 27 सप्टेंबर, 28, 29, 30च्या दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे, कुठं अतिमुसळधार पडणार आहे, कुठं रिमझिम पडणार आहे, कुठं ओढे नाले पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व जनतेने लक्षात घ्यायचा, सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. नदीकाठच्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, यामध्ये 27 ते 30 दरम्यान आपली जनावरे नदीच्या काठाला, नदीच्या तीरावर, नदीच्या काठावर बांधू नका. त्याच्यानंतर आपल्या पाईपलाईन असतात आधीच बाजूला काढून ठेवा, कारण ह्या पावसामध्ये म्हणजे जे 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 धरण येतं त्या धरण क्षेत्रामध्ये, त्या कॅचमेंट एरियामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं त्याच्यानंतर ह्या धरणाचं देखील पाणी सोडावं लागणार आहे. म्हणजे धरणात पाणी सोडल्याच्यानंतर जास्त जर फ्लो नदीमध्ये आला तर तुमचे जनावरं तुमच्या गावात पाणी शिरू शकतं. म्हणून ही तुम्ही अगोदरच काळजी घ्यावी. खूप दिवसापासून 27 तारखेला पाऊस येणार आहे म्हणून ही सांगत आहे. पण शेतकऱ्याचे परत असे फोन येलेत की हे पाऊस आता आमचं सोयाबीन करण्यासाठी कधी उघडणार आहे. तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात 30 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत राज्यात हवामान